भाषिक प्रांत रचना ही काय मराठी माणसांनी केलेली नाही, ही केंद्र सरकारने भारतीय संविधानाच्या नुसार केली. त्यामुळे ज्या त्या राज्यामध्ये तिथली राज्यभाषा ही प्रामुख्यानं सर्वत्र बोलली गेली पाहिजे, वापरली गेली पाहिजे, तिला प्राधान्य मिळालं पाहिजे, ही एकमेव मागणी होती. ज्या काही युवकांनी ज्या व्यापाऱ्याशी जी मागणी केली होती तो अगदी अर्वाच्य भाषेत किंवा एरोगंटली ती धुडकावून लावत होता आणि त्याच्यातून निर्माण झालेला हा मुद्दा होता. परंतु राजकीय पक्षांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर तो अगदी मराठी माणसाच्या विरुद्ध या शहरातले व्यापारी असा झाला. परंतु त्या व्यापाऱ्यांना आम्ही विचारू इच्छितो की बाबा, ग्रंथमुथा नावाचा हा 8-10 वर्षाचा मुलगा जेव्हा 4 महिन्यापूर्वी ह्या शहरात याच व्यापाऱ्यांच्या गॉडफादरनी त्याच्या आशीर्वादानं मारला गेला, तेव्हा हे व्यापारी गेले होते कुठे? तेव्हा का नाही ह्या शहरात बंद झाला? त्यावेळेस तर मिठाईची दुकानं सर्रास चालू होती. ग्रंथमुथाची अंत्ययात्रा चालू असताना या शहरातली मिठाईची दुकानं चालू होती ना. म्हणजे बाबूलाल चौधरीला मारणाऱ्या थोबाडीपेक्षा ग्रंथमुथाची डेथ बॉडी महत्वाची नव्हती का यांच्यासाठी? म्हणजे त्यावेळेस देखील मराठी माणसानेच आवाज उचलायचा आणि मराठी म्हणून सुद्धा मराठी माणसालाच आवाज उचलायचा. तर या ठिकाणी व्यापारी म्हणून आलेला आहात तर व्यापार करा, प्रेमाने व्यापार करा. या मातीशी, या भाषेशी समरस व्हा, या माणसांची समरस व्हा. तुमचा कायम आदर असेल. परंतु तराजू येऊन कोणी जर या ठिकाणी तलवारीची भाषा करणार असेल तर मराठी माणसानं या देशाच्या रक्षणासाठी कायम आपल्या छातीचा कोट केलेला आहे. आमच्या 5वीला तलवार पुजली जाते. त्याच्यामुळे संघर्षाची भाषा इथं कोणी करू नये. जर ती संघर्षाची भाषाच करायची असेल तर त्याच्यासाठी मराठी माणूस 365 दिवस तयार आहे. आज संजय निरुपम आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आमचं सरकार शिवसेना भाजप तुमच्या पाठीशी आहे असं सांगून गेलं. काय सांगाल? शिवसेना भाजपचं सरकार सुद्धा मराठी माणसानेच आणलेलं आहे आणि जे तिन्ही प्रमुख नेते तेही मराठीच आहेत. संजय निरुपम सारख्या भिकारड्या माणसाला खरं तर मीडियाने उचलून धरलेला आहे. अन्यथा जोड्याने मारण्याच्या लायकीचा तो माणूस आहे. खरं तर त्याच्यापेक्षा त्याची काय फार किंमत नाही. संजय निरुपम हा जोड्याने मारण्याच्या लायकीचा माणूस आहे आणि खास करून अशा अमराठी लोकांना आणि खरं तर तुम्हाला मी सांगतो, संजय निरुपम सारख्या कोत्या माणसांच्या मुळे हे असे वाद निर्माण होतात. अन्यथा आमच्या चिपळूणचे गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री नसते झाले. ही मराठी माणसाची ताकद आहे. उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री मराठी माणूस होता, हे विसरून जाऊ नका. कारण हे छोट्या छोट्या गोष्टी ह्या संजय निरुपम सारख्या भाडव्या माणसांच्याकडून बाहेर येतात. आणि हे जे सांगतो शिवसेना भाजपचं सरकार, हे सुद्धा इथे बऱ्याच लोकांनी मतदान त्यांना करून इथे सत्तेवरती आणलेले. त्यामुळे मराठी माणूस प्रायोरिटीनं आणि त्यात तुम्ही आलेला आहात तर साखरेच्या भूमिकेत राहा, मिठाच्या भूमिकेत जाऊ नका. मीठ हे कायम माणसाला आजार उत्पन्न करतं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व्यापाराच्याच भाषेत इथे व्यापार करावा. तराजू घेऊन आला. ईस्ट इंडिया कंपनी नाही आहात तुम्ही. ईस्ट इंडिया कंपनी तराजू घेऊन आली आणि तलवारीने राज्य करायला लागली. इथे तसं